मी तुम्हाला अशी एक दिवाळी दाखवणार आहे, तिथे फटाकडे नाही तर जेवणाचा जल्लोष असणार आहे आणि शॉपिंग नाही तर सेवेचा आग्रह। ही आहे आमच्या ऑस्टिनची सोनसळी दिवाळी, जिथे 50 ते 100 लोक एकत्र येऊन, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी स्टुडंट, तर कोणी तुमच्या भाऊंसारखं यूट्यूबर एकत्र येऊन 300 लोकांसाठी जेवण बनवणार। आणि कशासाठी? तर आपल्या भारतातल्या शेतकरी बांधवांसाठी पैसे उभे करायला। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण 300 लोकांचं जेवण बनवणं साधं काम आहे का ते? नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये। आपल्यासोबत आहे अस्मिता आणि वृंदा। तर आम्हाला थोडक्यात सांगा, सोनसळी दिवाळी हा प्रकार काय? सोनसळी दिवाळी हा ऑस्टिन टेक्सासमध्ये आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा केलेला मराठी सण आणि त्याच्यातून सामाजिक कार्यासाठी हातभार हा त्याचा एक हेतू आहे। अस्मिता, मला सांग, हा उपक्रम तुम्ही किती वर्षापासून करतायत? सोनसळीचं हे 4थं वर्ष आहे। पहिल्या वर्षांनी चालू केली अशी छोटीशी कल्पना की आपण दिवाळी साजरी करतो पुण्यामध्ये दिवाळी पहाट म्हणून इकडे आम्ही सकाळच्या रूपामध्ये ही चालू केली संकल्पना। पहिल्या वर्षी चालू केला तेव्हा साधारण 150 लोक होती। अगदी छोटासा कार्यक्रम होता। आम्हाला खूपच टेन्शन होतं कसं निभावून जाईल, पण आमच्या व्हॉलेंटियर्सनी आम्हाला खूप मदत केली आणि ते वर्षानुवर्ष वाढत आहेत। तर ते व्हॉलेंटियर्सची संख्या वाढल्यामुळे आम्हाला हा मोठा करता येतोय। जे आपण भारतामध्ये राहून मिस करतो की चाळीत एकत्र दिवाळी साजरी करणं, नातेवाईकांबरोबर जे इथे येऊन मिस करतो त्याचा अनुभव लोक घेतात आणि त्याच्यामुळे हे जास्त लोकांना आवडायला लागली की एकत्र आपली दिवाळी, आपली सोनसळी, म्हणून ती जास्त नावारूपाला आली। मला सगळ्यात एक्साइटिंग पार्ट काय वाटतो माहिती का? 300 लोकांचं जेवण म्हणजे आपल्याकडचं गाव जेवण झालं ते। ते कसं मॅनेज करता तुम्ही? ते काय म्हणजे साधा प्रकल्प नाही तो। हा अद्भुत प्रकल्प जाणून घेण्यासाठी जाऊयात फ्लॅशबॅकमध्ये आणि बघूयात स्वयंपाकघरात काय काय धमाल झाली ते। सगळ्या बायकांनी लक्ष द्या, पहिल्यांदा हात धुवायचे सगळ्यांनी आणि तिथे केस बांधायला ठेवलेले आहेत, प्रत्येकाचे केस घट्ट बांधलेले। खरं बघायला गेलो तर ह्या सोनसळी दिवाळीची तयारी काही दिवसांपूर्वी नाही तर काही आठवड्यांपासून सुरू झालेली असते। आणि दिवाळीची सुरुवात तुम्हाला तर माहीतच आहे कुठल्या गोष्टीने होते ते, अर्थात फराळ म्हणजे चकली, शंकरपाळे, चिवडा, लाडू, सगळं कसं एकदम घरगुती, अगदी आईच्या हातची आठवण करून देणारं। असं अमेरिकेत आपल्या लोकांना एकत्र फराळ बनवताना बघून लहानपणीचे दिवाळीचे दिवसच आठवले ना। एकदा फराळ झाला की मग सुरू होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। कुठली बरं? अहो कुठली काय म्हणताय? कुठलाही मराठी प्रोग्राम दणक्यात झाला की नाही हे एकाच गोष्टीवरनं ठरतं, त्या प्रोग्राममधलं जेवण। चला ऐकूयात जेवणाची तयारी कशी होते ते। सोनसळी जनरली ऑक्टोबर महिन्यामध्ये येते, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये, पण आमचा R&D चालू होतो जवळजवळ एप्रिल-मे पासून। नाही खरंच मित्रांनो, 300 लोकांचं जेवण बनवलं एवढ्या मोठ्या स्केलवर अमेरिकेमध्ये, ते पण आपलं पारंपरिक जेवण असतं। आणि तुम्ही फार बारीक बारीक गोष्टींमध्ये तुम्ही, जसं आता आपण मगाशी बघितलं थालीपीठ ब्रेकफास्टला, अशा गोष्टी नाही मिळत नॉर्मली। हजाराच्या वर पुऱ्या कशा केल्या असतील या मंडळीने। बघा केवढी मोठी टोळी जमली आहे पुऱ्यांसाठी। प्रत्येक घोळक्याला आपण किती पुऱ्या बनवतो याचीच चुरस। Are almost ready to get the 100th one. Champions who made 450 puris. खेळ पण आहे आणि काम पण होत आहे। पुरी झाली आहे, पण ती खाणार कशासोबत? श्रीखंड। घाबरू नका मंडळी, अमेरिकेत चक्का कसा लटकवलाय बघा, कारण खरं श्रीखंड चक्क्यापासूनच। पुरी आणि श्रीखंड तयार, पण पुरीसोबत काहीतरी तिखट पण हवं ना। आता मराठी जेवण आणि बटाटा नाही असं कसं चालेल बरं? म्हणून बनतीये बटाट्याची भाजी, अगदी साधी पण सगळ्यांची फेवरेट। 300 लोकांसाठी कोशिंबीर बनवायला किती काकड्या सोलाव्या लागल्या असतील बरं? भाऊंना पण कामाला लावलं या मंडळीने। कोशिंबीर मिक्स करतोय। वा वा वा, काय काय? कोकुंबर, टोमॅटो, काकडी,
शेंगदाण्याचा कूट आहे, त्यानंतर काय कोथिंबीर घातली, दही नाही आहे आज. श्रीखंड आहे ना, त्यामुळे दही नाही. तर विडा दिसतो लहान, पण काम लय किचकट त्याचं. पहिले पान धुवून पुसा, कट करा, मग त्याला मसाला लावा, वरती चेरी, आणि मग शेवटी तयार होतो विडा. तर जेवणाची बऱ्यापैकी तयारी झाली आहे. आता बघूयात मेन प्रोग्राम. आपण आहोत वेलकम डेस्कवर अर्चनासोबत. अर्चना, इथे काय काय करावं लागणार आहे आम्हाला? इथे तुम्ही आल्यावर पहिले तुमचं नाव रजिस्टर केलं जाईल आणि नंतर बायकांना हळदी कुंकू आणि अत्तर लावलं जाईल आणि गजरा दिला जाईल. फ्रेश गजरा आणतो आपण दरवर्षी कार्यक्रमाकरता. आणि पुरुष आहेत तिथे, त्यांना अष्टगंध लावला जाईल. चला. नमस्कार, मी अर्चना धीमते आणि इथे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतो, म्हणजे गाण्याचा, नाटकाचा. आणि मी दरवर्षी वाट बघते की हा कार्यक्रम कधी येईल आणि मला मदत कशी करता येईल. त्यामुळे छान वाटतं मला. मित्रांनो, आपल्यासोबत आहे रिटर्न गिफ्टची टीम. अंजली, काय काय रिटर्न गिफ्टमध्ये? रिटर्न गिफ्टमध्ये दिवाळीचं फराळाचं आहे, चकली, चिवडा, शंकरपाळे आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे ॲक्च्युली तुम्हाला नेक्स्ट इयर रांगोळी काढायचं गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या फ्रंट डोअरमध्ये ठेवा आणि दिस विल बी युअर रांगोळी. म्हटलं म्हणजे डेकोरेशन, झगमगाट आलीच. मित्रांनो, बोलूयात मानसी आणि तिच्या टीम सोबत. प्रत्येक वर्षी एवढी मजा येते. वी कम अप विथ न्यू कॉन्सेप्ट, काहीतरी छान आणि वेगळं, आर्टी क्राफ्टी आणि परत आपल्या संस्कृतीशी जोडलेलं. असा सगळा विचार एकत्र करून ही टीम तयार होते आणि त्यानुसार आम्ही सगळे डेकोरेशन्स करतो. तुम्ही आत्ता मागे बघताच आहे खरं म्हणजे कसं आहे ते. नेत्रा, सोनाली आणि सारिका. सो आपली जी इमॅजिनेशन आहे ते ॲक्च्युअल ह्याच्यात दिसणं, त्याच्यात आनंदच वेगळा असतो. हे मी घरी बनवले होते. माझं नाव आहे सोनाली भिडे आणि मी ऑस्टिनला मूव्ह झाले तेव्हा दिवाळी फार जाणवायची नाही. पण सोनसळी सुरू झाल्यापासून दिवाळीच्या त्या गोड आठवणी ताज्या झाल्या आणि ह्या वेळेस मी आणि माझ्या मुलीने मिळून आकाशकंदील केले आहे. हॅलो एव्हरीवन, मी सारिका सबने. मला म्हणजे दिवाळी म्हणजे असं आहे की माझ्या आणि माझ्या आईचा बॉन्ड होता. इकडे आल्यानंतर ते सगळं असं कुठेतरी वाहून गेलं होतं. पण जेव्हा सोनसळी चालू झाली आणि मला एक एक मैत्रिणी भेटत गेल्या, नवीन नवीन त्या आठवणी परत चालू झाल्या, परत बाहेर आल्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी. बाहेरचं पोस्टर आहे तुळशी वृंदांचं, ते मी केलेलं आहे. ओके, आपल्याला अस्मिता सापडलेलीच. अस्मिता, आम्हाला किचनमध्ये घेऊन चल, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत प्रिया किचन कमिटीमध्ये. प्रिया, काय चालू आहे किचनमध्ये? किचनमध्ये सध्या थालपीठं चालू आहेत. सकाळी नाश्त्याला गरम गरम चहा बाहेर गेलेला आहे, ग्लुकोजची बिस्किटं, लाडू आणि थालपीठाचा बेत आहे. थालपीठाबरोबर चटणी, तूप, गरम गरम घरचं, असा मस्त बेत आत्ता सध्या गरमागरम चालू आहे. सोनसळीची पहाट म्हणजे एकदम झकास. थालीपीठ, खमंग, चहा आणि लाडू. अजून काय पाहिजे? सकाळी सकाळी ब्रेकफास्टला, पण नंतर जेवण पण आहे. अरे म्हणजे काय सोनसळी आहे भाई, कसं काय ब्रेकफास्ट जेवण सगळं एकदम. हे तुम्ही एवढं किचनमध्ये हे कसं मॅनेज करताय? मग तुम्हाला प्रोग्राम तुमचा मिस होणार काय? प्रोग्राम मिस होणार, पण हे करता सवरते जे सगळे आहेत, वृंदा आणि अस्मिता. तर वृंदा माझी सख्खी बहीण आहे. अरे वा. त्यामुळे फॅमिली इज एव्हरीथिंग. बहिणीने सांगितलं हे करायचं म्हणजे करायचं, त्याला काही मागे पुढे नाही. सो माझा प्रोग्राम दरवर्षी मिस होतो, पण किचन इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. कारण का आपल्याकडे माहिती आहे ना, जेवण पहिले झकास पाहिजे तर सगळ्यांना लक्षात राहतं. रेटिंग जेवणावर ठरतं. जसं आपल्याकडे लग्नाला बाकी सगळं नवरा बायको विसरतील, पण लग्न विसरणार नाही, तसा प्रकार आहे. सोनसळी जेवणामुळे फेमस आहे. मित्रांनो, इथे आपल्या चॅनलचे समर्थक आणि आपले जुने मित्र शेखर भाऊ रिकामे. शेखर भाऊ, ऑस्टिनची सोनसळी दिवाळी कशी वाटते तुम्हाला? खूप मस्त, आणि ते दिवाळी पहाटेचा असा अनुभव येतो मला इथे येऊन. म्हणजे आता 7:30-8 वाजलेत, पण मजा आले. काहीतरी नवीन आणि आपल्या कम्युनिटीला हेल्प म्हणून आम्ही इथे आहोत. आणि तुलसी आणि टिका हाऊसला प्रेझेंट करतो आहे आम्ही इकडे. सो खूप मजा आहे आणि आपल्या लोकांना एकत्र येऊन आणि असं सगळं काहीतरी नवीन अमेरिकेत काहीतरी करायला मिळतं, याच्यातच मजा वाटते. थँक्यू. शशांक भाऊ आणि चारू भाऊ, जय्यत तयारी चालू दिसते. चारू भाऊ, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 4थं वर्ष आहे आणि ज्या भरारीने ह्याची वाढ झाली आहे ते एकदमच
आश्चर्यकारक आहे आम्हाला. मला मोस्ट इम्पॉर्टंट सांगायचं होतं की मला लोक थांबून विचारतात की आम्हाला व्हॉलंटिअरिंगला यायचं, आम्ही नेक्स्ट इयर काय कसं येऊ व्हॉलंटिअरिंगसाठी. सो माझ्यासाठी जर इतके लोक व्हॉलंटिअरिंगला येतात हे विचारायला म्हणजे इट्स अ सक्सेस. आणि सेकंड, एव्हरी वन इज लुकिंग फॉरवर्ड की नेक्स्ट इयरला काय सरप्राईज राहणार आहे, कारण की प्रत्येक वर्षाला नवीन मेन्यू असतो आमचा आणि तो सरप्राईज असतो. आणि हा प्रॉडक्ट बनवण्यामागे जे हे असतं ना, प्लॅनिंग असतं ना, हे खूप मॅसिव्ह प्लॅनिंग आहे. तुमची डिश जेव्हा गरम गरम येते त्याच्यामागे कदाचित 10 ते 10 राऊंड्स तरी झालेले असतात त्यांच्या ट्रायलचे. इतकं महत्व आहे त्याचं. वा, आता तुम्ही एवढं सगळं सांगितल्यानंतर मला ना तो खमंग थालीपीठ तयार करावासा वाटतोय, तर मी जातो थालीपीठ खातो. मग राहुल, कसे वाटतात थालीपीठ? अगदी चविष्ट आणि एकदम खमंग. कसं काय तुम्ही ही जादू करतात मला खरंच कळत नाही. किती दिवसांपासून तुमचं प्रिपरेशन चालू होतं हे सगळं? नाही, प्रिपरेशन असं आमचं बऱ्याच दिवसांपासून चालू होतं, पण आदल्या दिवशी हे थापण्याचं काम आणि ते भिजवण्याचं काम ते सगळं आम्ही आदल्या दिवशी केलं. पण एवढी 300 थालीपीठ ठेवून ठेवलेली आहेत. पण आली ना तुला घरची आठवण? यस, डेफिनेटली. तोच तर आमचं मोटिव्ह होतं की सोनसळीला तुम्हाला गरम गरम थालीपीठ असं आणि ती घरची आठवण आली पाहिजे. असा नाश्ता दिवाळीमध्ये सकाळी सकाळी मी कधीच खाल्ला नाही. हो, थँक्यू सो मच. खरंच फार जबरदस्त थालीपीठ आहे. एक नंबर थालीपीठ आहे भाऊ. अरे इतकं मस्त वाटतंय. तूप आणि असं मी नाही लावलं तूप. हा, तुम्हाला तूप आवडत नाही, पण हे लोणचं पण मस्त आहे त्याच्याबरोबर आणि दही आणि लाडू एक नंबर बनवलंय. आणि खमंग थालीपीठ खाल्ल्यानंतर सुरू झाला सोनसळीचा रंगारंग कार्यक्रम. सुरुवातीला अस्मिता, वृंदा आणि सचिन यांनी सोनसळी दिवाळीबद्दल माहिती सांगितली. सोनसळी 2025 प्रेम, प्रकाश आणि आनंदाने उजळलेली ही दिवाळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीने अधिकच मंगलमय झाली आहे. सगळ्यात आधी आमच्या सगळ्या स्वयंसेवकांना एक मोठा धन्यवाद. आणि हेमंत भाऊंनी सेव्ह इंडियन फार्मर्स ही संस्था भारतातल्या शेतकरी बांधवांसाठी किती चांगलं काम करते हे आम्हाला सांगितलं. नंतर सुरू झालं श्लोकांच्या तालावरचं नृत्य. भक्ती आणि कला याचा अनोखा संगम. यानंतर अवांतर ऑस्टिन यांनी आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केलं त्यांच्या मरासीन ह्या प्रोग्रेसिव्ह प्लेने. पेडात मराठे वीर दौडले सात, पेडात मराठे वीर दौडले. याची खासियत म्हणजे एका पेंटिंगचं ऑक्शन करून ह्या अनोख्या नाटकाद्वारे निधी गोळा करण्यात आला. ऑप्शन करणार, त्यातून जमा झालेली रक्कम समागम या संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी देण्यात. मोठ्यांसाठी हा रंगारंग कार्यक्रम चालू असताना बाजूला बारक्या पोरांना बिझी ठेवलं होतं. चला, स्टेजवरचा प्रोग्राम संपलाय, पण मेन प्रोग्राम तो तर आत्ता सुरू होणार ना, सोनसळी जेवण. पण त्या अगोदर ऐकूयात या प्रोग्राममुळे आपल्या भारतातल्या शेतकरी भावांना कशी मदत मिळणार ते. मित्रांनो, आपल्यासोबत आहे हेमंत आणि सचिन यांच्या चॅरिटीची कोर टीम आहे. तर आम्हाला तुमच्या चॅरिटीबद्दल थोडीशी माहिती द्या. हा, समाना चॅरिटीबद्दल आम्ही प्रत्येक वर्षी एक अशी ऑर्गनायझेशन टार्गेट करतो ज्याला आम्ही मदत करू शकतो. तर ह्या वर्षी आम्ही 2025साठी सेव्ह इंडियन फार्मर्स जी त्यांची ऑर्गनायझेशन आहे त्यांना मदत करायचं ठरवलेलं आहे. हेमंत, आम्हाला सेव्ह इंडियन फार्मर्सबद्दल अजून माहिती दे. नक्कीच. नमस्कार सगळ्यांना. सर्वात आधी दिवाळीच्या अनेक शुभेच्छा. सेव्ह इंडियन फार्मर्स ह्या वर्षी लाभार्थी आहे. ह्या वर्षी जे ह्या कार्यक्रमातून पैसे उभे राहतील ते वॉटर कन्झर्वेशन, जलसंवर्धनासाठी आपण वापरणार आहोत. आणि 17 राज्यांमध्ये जलसंवर्धनाचं वेगळं काम होतं. आज आपण त्याच्याशी माहिती देणार आहोत. मग ते तलावातला गाळ काढणं असू दे, नाले साफ करणं असू दे, विहिरीचं खोलीकरण असू दे, किंवा इवन ज्यांच्या बोरवेल आहेत पण त्या आता सुख्या पडल्या आहेत त्यांचं पुनर्जीवन कसं करता येईल, त्या सगळ्या वेगळ्या तऱ्हेची कामं ही वॉटर कन्झर्वेशन किंवा जलसंवर्धनामध्ये आपण करतो. तर असे गेली 14 वर्ष आता सेव्ह इंडियन फार्मर्स संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली काही काम चालू असतं का? सगळ्यात महत्त्वाचे भाग सांगायचे झाले तर मराठवाडा आणि विदर्भ, त्यामुळे वेगळ्या भागामध्ये आपण वेगळ्या क्षेत्रात त्यांच्यावर काम करतो. जेवणाची तयारी झाली आहे, चला पटकन रांगेत लागवत आपल्या मित्रांसोबत.
बेत बघितलं का मंडळी? झकास, एक नंबर. आहा आहा भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. असं काय वाटतं आमचा मेनू? नंबर आणि लोणचं. क्या बात आहे. भरपूर पोटभर जेवा, एकदम व्यवस्थित. कोशिंबीर बेत आहे. कोशिंबीर. वा वा, धन्यवाद. आहा आहा, पुरी. क्या बात आहे. एकदम मराठी मेनू. एकदम अस्सल. हॅपी दिवाळी. हे आहे श्रीखंड. आहा, हॅपी दिवाळी. आनंद घेऊयात. डाव्या बाजूची रांग माझ्या डाव्या बाजूची रांग छोटी आहे. जर तुम्ही मंडळी, आता मी ट्राय करणार आहे. सगळ्यात पहिले श्रीखंड आणि पुरी. तिखट पाहिजे होतं म्हणलं काय? आहा, एक नंबर. वरण भात. एकदम घराची चव. आणि आपलं मराठमोळं जेवण बटाट्याच्या भाजीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही ना. क्या बात आहे. अस्सल मराठी मेनू आहे. आम्हाला तुम्ही सांगताय तर आम्ही आता निळबुलाच्या आवाजात सांगतो. जेवण एकदम झकास झालेलं आहे. काय बटाट्याची भाजी म्हणजे काय विचारायचं नाही बघा. एकदम सुंदर जेवण झालेलं. तुम्हीच बघा, खाणाऱ्यांना जितका आनंद तितकाच आनंद वाढणाऱ्यांना सुद्धा. खरंच व्हॉलंटियर्सचं करावं तितकं कौतुक कमीच. काही आणून देऊ. सावकाश होऊ द्या, शांतपणे होऊ द्या, पोटभर होऊ द्या. काही लागलं तर सांगा. कार्यक्रम छान झाला. जेवण आवडलं. मस्त आहे, सात्विक. माझ्यासाठी तरी छान. माझ्यासाठी तरी छान आहे. तुझ्यासाठी छान आहे म्हटलं. मग फक्त तुझ्यासाठीच केलं काकू. मला माहिती बघा, अस्मिता आणि वृंदा किती आपुलकीने सगळ्यांची विचारपूस करतात. पोट भरलंय, जेवण झालंय. आता मस्त पानाचा विडा. चला, एवढं भारी जेवण. बारीक बारीक गोष्टींमधलं अटेन्शन टू डिटेल बघा. शेवटी पान सुद्धा दिलं ह्या मंडळीनं. त्याच्यावर टूथपिक मिळते तुम्हाला. दात कोरायचे, टूथपिकचा वापर करा. आणि आज बेत एकदम परफेक्ट आहे. सोनसईचा वरण भात, लिंबू, लोणचं, चटणी, कोशिंबीर, बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड आणि पापड. एकदम जबरदस्त ताव मारणार आहे. आणि हॅपी दिवाळी तुम्हाला. थँक्यू सोनसई दिवाळी टीम. अक्षय भाऊ, कसं वाटतंय जेवण? खूप सुंदर, अगदी घरी केल्यासारखं वाटत आहे. त्यामुळे थांबायची इच्छा होत नाही. आम्ही आमचा राऊंड 2 घेतलेला आहे जस्ट इन केस. आपल्या सोबत आहे आजी आजोबा मंडळी. कसा वाटला सोनसईचा हा दिवाळी कार्यक्रम अटेंड करून? खूप छान, खूप सुंदर झाला कार्यक्रम. असं त्याच्याबद्दल आयोजकांना धन्यवाद. आणि काकू, तुम्हाला जेवण कसं वाटलं? जेवण खूपच छान होतं. अस्सल महाराष्ट्रीयन मेनू होता. त्यामुळे खाताना खूपच समाधान झालं आणि खूप छान वाटलं. हो, जेवण सर्व सिनियर मंडळींच्या खूप आवडीचा मेनू असल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. आणि असाच कार्यक्रम दरवर्षी सर्वांनी करावा. खूपच छान वाटतं. घरची आठवण येते. आणि अस्मिता ताई तर दरवेळी काही ना काहीतरी नवीन उपक्रम राबवतात. म्हणजे जेवण म्हणजे मेजवानीच असते. नेहमीप्रमाणे आम्ही गेले 2-3 वर्ष अटेंड करतोय आणि प्रत्येक वेळेस तोच चार्म आहे याचा. आणि घरगुती जेवण हे म्हणजे दिस इज द सोल ऑफ दिस प्रोग्राम. हा कार्यक्रम जेव्हापासून चालू झाला तर प्रत्येक वेळेस आम्ही अटेंड करतो. त्याच्यातली स्पेशालिटी म्हणजे अशी की अगदी घरचा कार्यक्रम आहे असं वाटतं. कारण आम्ही त्यात व्हॉलेंटिअर पण करतो, सगळे पदार्थ पण आम्ही तयार करतो, कार्यक्रम पण एन्जॉय करतो. तर असं वाटतच नाही की आपण भारताबाहेर. इट्स रिअली आय फील लाईक होम. खूपच छान ॲटमॉस्फिअर आहे. खूपच सुंदर जेवण आणि सगळंच अप्रतिम. अमरेश, जेवण कसं आहे? एकदम मस्त. बायकोने बनवलं म्हणून म्हणतोय? नाही, म्हणजे तशी चांगलं आहे, पण म्हणजे आहे, मला सवय आहे घरी असं खायची. 1 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर ही कोर टीम आता शांततेत 2 घास जेवते. वाटतंय आता खूप शांत वाटतंय आणि आता घरी जाऊन खूप झोप घेणार आहे.
केलेल्या श्रमाचं चीज झालं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरोखर समाधान झालं. सचिन भाऊ, एक नंबर रंगारंग कार्यक्रम झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच. आमचा हाच प्रयत्न असतो की तुम्हाला काहीतरी नवीन आणि व्यवस्थित असं काहीतरी खाऊ घालता आलं पाहिजे चांगल्या कॉस्टसाठी. ती पण महाराष्ट्रामध्ये छोट्या लेवल का होईना अशी दिवाळी तुम्ही साजरी करू शकतात आणि एक चांगल्या कार्यासाठी पैसा उभा करू शकता. फुल ना फुलाची पाकळी आपल्या बंधाला मदत करा. प्रोग्राम सक्सेसफुल झाला, केलेल्या कष्टाचं चीज झालं. स्वयंसेवकांचं कार्य बघून मन संतृप्त होतं. माझी धाकटी बहीण प्रिया, आजच्या कार्यक्रमाच्या आधीची तयारी माझी असते आणि एकदा कार्यक्रमाच्या दिवशी किचन हिच्या हातात दिलं की मी निर्धास्त असते. सगळा चार्ज ती घेते. मंडळी, कसा वाटला सोनसईचा व्हिडिओ? बघितलं का किती पॉवर असते युनिटी मध्ये? सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ टाकून फेमस होण्यापेक्षा असं काहीतरी सोशल कामावर काम करून तुमचा ब्रँड तुम्ही चांगला बनवू शकता आणि त्यात अजून मनाला एक वेगळीच शांती. सोनसई दिवाळीच्या या सगळ्या व्हॉलंटियर्सला अमेरिकन भाऊंचा एक कडक सलाम. त्यांनी फक्त जेवण नाही बनवलंय भावांनो, त्यांनी आपल्या भारतातल्या शेतकरी बांधवांसाठी एक आशेचा किरण सुद्धा दाखवलाय. व्हिडिओ आवडला असेल तर नुसतं लाईक करून थांबू नका. तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि दाखवून द्या सगळ्यांना की मराठी माणूस सुद्धा एक आगळी वेगळी दिवाळी साजरी करतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे. हॅपी दिवाळी. 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 सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू काका. हॅपी दिवाळी.